तर मंत्री भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतल्यानं भुजबळांची हकालपट्टी करायला हवी। राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीमध्ये सहभागी झाले असं संजय राऊतांनी म्हटलंय। इस्तीफा सौंप दिया है, आप कैबिनेट में काम करना नहीं चाहते, आप ओबीसी के लिए काम करना चाहते हो और आपका इस्तीफा मंजूर नहीं किया जा रहा है। ये दोनों की मिलीभगत है। मैं इस्तीफा देने का नाटक करता हूं, आप मंजूर मत कीजिए, या आप इस्तीफा दीजिए, हम मंजूर नहीं करेंगे। छगन भुजबल जी जो बात आजकल बोल रहे हैं, उनके मुंह से जो बातें निकल रही है, लोग कहते हैं कि फडणवीस जी उनके मुंह से बोल रहे हैं, तो उनका इस्तीफा कैसा मंजूर होगा? जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं। हा आतापर्यंत ही परंपरा आहे। आता भुजबळजी म्हणतात की मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही। आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे, हे स्पष्ट करावं लागेल। इतकंच मी सांगतो। त्याच्यामुळे हे जे आहे हे राजकारण महाराष्ट्रातलं हे लोकांना कळतंय काय चाललंय ते।